नमस्कार मित्रांनो. तर आजचं आपलं डेस्टिनेशन आहे उडुपी, जे की 4 ते 5 तासाचा प्रवास आहे. सो आत्ता 7:30 वाजलेत, आपण इथून निघत आहे. तर आपला जो प्रवास आहे त्यामध्ये पहिलं लागणार आहे आपल्याला मुर्डेश्वर, गोकर्ण आणि मारावंती बीच पण खूप सुंदर आहे. गोकर्ण आणि मुर्डेश्वर दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये किती सुंदर आहे. सो स्टे कनेक्टेड. हे आमचे मेंबर आहेत दी क्षितिज रायडर. हॅलो. यांची गाडी आहे येस म्हणजे हे आमचे रायडर आहेत दनील गोरपडे. हॅलो, हाय फ्रेंड, दिस इज माय राईड, हा हा माय लव. बर. स्टे कनेक्टेड. हे आमचे मित्र प्रतीक सुतार, दी रायडर प्रतीक सुतार. हॅलो. आमची कुठेही कशीही गाडी बंद पडली तर आमच्याकडे एकमेव ऑप्शन असतो प्रतीक सुतार. ह्या त्यांच्या मिस सोनाली सुतार. ह्यांना पण आम्ही दी रायडरच म्हणतो. हे आहे आपले स्टे लोकेशन, उपर्स हॉस्टेल. मस्त लोकेशन आहे. रूम क्लीन आहेत, जेवण टेस्टी आहे. जर तुम्हाला संध्याकाळी बाहेर कुठं जायचं नसेल, इथंच त्यांचं रेस्टॉरंट आहे. किती वाजलेत? म्हणजे 7ला स्टार्टर मारलाय. परफेक्ट. ठीक आहे. नाही, कालच्यापेक्षा तरी बरंच आहे ना रे निले. मग ऑलमोस्ट 6-7 तास पकडा. 6 तास. ठीक आहे. मग 1 तास पकडा आता. ओके, 4.5 तास, 5.5 तास, ओव्हरऑल 6 तास. आणि मध्ये एक 7 तास. 7 तास जरी पकडलं, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12 आणि 2 वाजता पोचू आपण. Yes, thank you. Yes. दररोज सकाळी ठरलेला एकमेव स्टॉप. मुर्डेश्वरच्या कामानीतून आपण आता एंट्री करतोय. कोरीकॉम तुम्ही बघितलंच असेल, किती सुंदर आहे. यांना बघून कॉलेजच्या दिवसाची आठवण झाली. हॅपी होली बाय. हॅपी होली ब्रो. हॅपी होली. हाय. हॅपी होली. Nice, thank you bro.
ओम नमः शिवाय. नाश्ता करून आपण पुढे निघालोच होतो, तोपर्यंत तिथं झालेला आहे किस्सा. गाडी स्लिप झालेली आहे. तुमच्या समोर आम्ही- पडलं. हा, पेटो. भेटो लँग्वेज बॅरियरमुळं आम्हाला काही समजत नाही. त्यांना आम्हाला काय सांगायचं आहे, आम्हाला त्यांना काय म्हणायचं आहे. नाही. हाँ यार बाइक दादांना असं वाटतं की हमारे उधर आमच्यामुळे बाइक गाडी है स्लिप झाली आहे, पण तसं नाही आहे. ही स्लिप थांबण्यात काय तथ्य नव्हते, निघालेलंच बरं. कोण काय म्हणला तू चला की मग ठीक आहे मी गाड टाकलाय ना ए निल्या डाव्या साईडला बॅकवॉटर, उजव्या साईडला समुद्र. जबरदस्त. इथं तुम्ही खरी कसरत बघू शकता की सोनालीला दिवसातनं 4 वेळा जर आम्हाला गाडीवर बसवायचं असेल आणि उतरायचं असेल तर तिला किती कष्ट होते हे तुम्हाला इथं समजून येईल. कष्टाला पर्याय नाही. आपल्या उजव्या साईडला बोट बनवायची फॅक्टरी आहे. आपण आपल्या स्टे लोकेशनला पोहोचलोय. इथे पण लेफ्ट साईडला बॅकवॉटर, राईट साईडला समुद्र आहे. अप्रतिम. मी म्हणते बघ इथं टाका इथं एक आणि इथं एक पुढं आपली शेकोडी संपला विषय तुम्ही मला तसं ट्रीट करा पोरी सारखं. मला म्हणा वहिनी म्हणा. तसलं नाही. आपण आलोय मालपे बीचवर. मस्त बीच आहे, व्हाईट सँड आहे. ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ನಾವು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಉಡುಪಿಗೆ. बघ की माझ्याकडं
इंटरेस्टिंग बनेल र सगळं. निल्या बघ बाबा सांगपाडा केलाय तुझा सिग्नेचर. लय बोललो यार. कोंबडीचं नाव काशी टाकेल. पुढे जाशी. प्रवासी बनणं गरजेचं आहे, कारण सगळं काही पुस्तकातून नाही शिकता येत. जेव्हा माणूस थोडासा विखुरलेला असतो तेव्हा तुटलेले रस्तेच त्याला आयुष्याचा खरा धडा शिकवतात. आणि शेवटी प्रवासात माणूस फक्त ठिकाण नाही तर तो स्वतःलाही कुठेतरी शोधत असतो.